साथी समाज अभिनेते सतीश कमलालाल भाऊ सुराणा यांचं चालता बोलता दुःखद निधन झालं आणि विचारसरणीचे आणि पुरोगामी विचाराचे नेते कमलालाल भाऊंचं निधन होणं हे आपल्या सर्वांसाठी तर आणि आहेच, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला फार मोठी हानी झाली आहे. त्यानिमित्तानं आपण मरणाला कोणीच काही करू शकत नाही, परंतु एवढा मोठा महान नेता आपल्यातनं निघून जातोय आणि आपण शांत न बसता आपले त्यांच्या विचाराशी नाळ जुळलेले असल्यामुळे आपण किमान शोकसभा तरी घेऊन त्यांच्या प्रती आपण आदरांजली व्यक्त करावी असा मानस माधवसिंग राजपूत यांनी बोलून दाखवला आणि मग एका दिवसामधलंच नियोजन हे शोकसभा असल्यामुळं याला काय विलंब न लावता आम्ही एका दिवसाचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आणि आज आपण या शोकसभेसाठी इथं सर्वजण जमलेलो आहोत. या शोकसभेसाठी आपण गवप महादेव महाराज आळसू यांना अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानी आदरणीय गवप महादेव महाराज आळसू यांचं नाव सुचवलेलं आहे. आम्हा सर्वांच्या वतीनं त्याला अनुमोदन आहे. महादेव महाराज आळसू यांनी या शोकसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा साक्षी पावनचे उपसंपादक माधवसिंग राजपूत यांना मी प्रस्तावना करण्यासाठी विनंती करतो. त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. आदरणीय ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गोरगरीब सर्वसामान्य लोकांसाठी तसेच देशाच्या उन्नतीसाठी, देशाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि या विकासाची फळं सर्वसामान्याला मिळाली पाहिजे. चांगल्या विचाराचा नागरिक, जबाबदार नागरिक घडले पाहिजेत. या प्रेरणेतून आणि सर्व देशातले जाती धर्म एक राहिले पाहिजे, देश एकसंघ राहिला पाहिजे या तळमळीतून साने गुरुजींनी आंतरभारतीची कल्पना मांडली. या कल्पनेच्या विचारातून पन्नालाल भाऊंनी पूर्ण आयुष्य या ठिकाणी समाजाच्या कल्याणासाठी वाहून या ठिकाणी घेतलं आणि काल अचानक 2 तारखेला 2 डिसेंबरला त्यांची जी प्रकृती ती खालावली आणि त्यांना सोलापूर रुग्णालयात नेत असताना रस्त्यामध्ये वाटेतच त्यांचं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं अचानक जाण्यानं सर्वांना धक्का बसला. प्रबुद्ध रंगभूमी सुभाष घोडके जे अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय सानेगुरी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊंना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आपण साक्षी कोचिंग क्लासेस या ठिकाणी घेत आहोत. या कार्याला सुरुवात केली. त्यांचा जन्म 9 जुलै 1933 मध्ये झाला होता. 93 वर्षाचं आयुष्य मिळालं. ते समाजवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी प्रथम राजकारणामध्ये काम केलं, राजकीय प्रवेश केला. तसं त्यांना साने गुरुजींच्या विचाराचा प्रभाव होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले त्याचे आदर्श होते, साने गुरुजी होते. त्या माध्यमातून त्यांनी सेवादलाचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू ठेवलेलं होतं. पुन्हा समाजवादी पार्टीचं ते काम करत होते. डॉक्टर अमोल भैया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना प्रभावित होऊन ते काम करत होते. त्यांनी आपलं जे शरीर आहे इतरांना समाजोपयोगी कसं पडेल हे बघणारे आमचे पन्नालाल भाऊ यांच्या प्रतिमे सर्व मान्यवरांना विनंती करतो.
आधी आहात का तुम्ही? फुलं टेक आहे त्या फुलं. आज बोलताना मन खूप भारावून झालेलं आहे, भावनिक झालेलं आहे की ज्येष्ठ समाजवादी विचारवंत लेखक ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य साने गुरुजींच्या विचारांनी प्रवृत्त होऊन व्यतीत केलं असे साथी पन्नालाल भाऊ सुराणा यांचं 2 तारखेला दुःखद निधन झालं. काल ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस ही बातमी ऐकून प्रचंड दुःख झालं. भाऊंचा तसा माझा वैयक्तिक फार कमी संबंध आला. माझे वडील कैलासाशी डी.के. कुलकर्णी सरांचा आणि भाऊंचा खूप स्नेह होता. म्हणजे सरांच्या काळात जो पहिला पुरस्कार मिळाला त्यांना, जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार, तो आदरणीय भाऊंच्या हस्ते त्यांना मिळालेला होता आणि तो तेव्हापासूनचा स्नेह त्यांनी त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत जपलेला आहे. ते ज्या ज्या वेळेस नळदुर्गला जायचे त्या त्यावेळेस भाऊंची भेट घेतल्याशिवाय, त्यांची तब्येती चौकशी केल्याशिवाय ते कधी वापस आले नाहीत. काका असतील, सर असतील, त्यांनी कधी त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते वापस आले नाहीत. भाऊंबद्दल बोलताना आपण आता सगळेजण म्हणतात की भाऊंचं कार्य खूप आहे. म्हणजे तसं तर आपल्या धाराशिव जिल्ह्याचीच हानी नाही, कारण धाराशिव जिल्ह्याचे ते तर सुपुत्र होते, त्यांचा कार्यकाळ धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलेला आहे, त्यांचं कार्य धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. पण असे लोक एका गावापुरते एका जिल्ह्यापुरते नसतात, तर ते राष्ट्रासाठी असतात. असे त्यांचं पूर्ण राष्ट्रामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांनी जे लेखन केलेलं आहे, आज त्यांचं काम त्यांची लेखणीच्या माध्यमातून आपल्या समोर आहे. ते नक्कीच पुढच्या पिढीलाही मार्गदर्शक राहणार आहे. भाऊंच्या या म्हणजे त्यांची एक आठवण सांगताना की आपण म्हणतो की एखादी संधी आली तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, पण भाऊंनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या राज्यपाल पदाचाही त्याग केलेला आहे. की त्यांना राज्यपाल पदासाठी ऑफर होती, पण त्यांनी ती ऑफर धुडकावून फक्त सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. समाजासाठी त्यांच्या गावात रुजली पाहिजे, ती केवळ रुजली पाहिजे तसं म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. आता माधव सिंगनी सांगितल्याप्रमाणे बराचसा आपल्याला त्यांच्या संदर्भात कमी कालावधीमध्ये ऐकायला भेटलं. त्यांनी जयप्रकाश नारायण या खूप मोठ्या राजकीय नेत्यासोबत भूदान चळवळीमध्ये काम केलं. या भूदान चळवळीच्या नंतर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी म्हणजे जिथं दुःख, व्यथा, वेदना त्यांना जाणवून आल्या, त्या दुःख, व्यथा, वेदना दूर करण्यासाठी त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केले. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे जे का रंगले गांजले त्याशी मने जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे त्यांनी आपलं उभं आयुष्य वेचलं आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर या समाजासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य वेचलं आणि शोषणमुक्त समाज निर्मिती झाली पाहिजे या भूमिकेतून काम केलं. आज भाऊ आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांनी जे काही 40 पुस्तकं निर्माण केली, त्या 40 पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचा विचार मात्र या पुढील काळामध्येही सातत्याने आपल्या सोबत राहणार आहे आणि काळानुरूप तो प्रत्येक येणाऱ्या पिढीला एक दिशादर्शक म्हणून काम करणार आहे. भाऊचं जाणं ही समाजाची खूप मोठी हानी आहे. अशी माणसं खूप त्यागी असतात, समाजाचे अधुरभूत असतात. तर अशा या महान निर्भीड योद्ध्याला मी माझ्या वतीने आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. धन्यवाद. कथामाला यांच्या वतीनं कळंब या ठिकाणी आयोजित केलेल्या ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल खुराना यांच्या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले कळंब शहरातील सर्व मान्यवर मंडळी, आपणा सर्व आपली जन्मभूमी आपल्या शेजारील बार्शी जरी असली तरी कायम तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये, इतिहासामध्ये त्यांच्या कार्याची नोंद हे आपलं घर या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे. आपली मुलं तर आपण सांभाळतो,
पाहुण्यारावळ्याची सांभाळतो, परंतु आताच उल्लेख केल्याप्रमाणे माधव शिंगंजाने की तत्कालीन भूकंपामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, ज्यांचे आई वडील मृत्युमुखी पावले, अशा लेकरांना आधार देण्याचं काम, त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलण्याचं फार मोठं शिवधनुष्य पन्नालाल खुराना सुराणा या महामानवाने केलेलं आहे. मित्रांनो, आजच त्यांच्या संदर्भात थोडंसं वाचन केलं. जेव्हा भूकंप झाला, प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी झाली, तेव्हा देशाचे नेते जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री होते. आदरणीय पन्नालाल सुराणा साहेब व त्यांचं शिष्टमंडळ पवार साहेबाकडे गेलं. पवार साहेबांनी 5 एकर जमीन आणि 10 लाख रुपये त्यांना आपलं घर स्थापन करण्यासाठी दिला आणि पायात डिंगरी बांधल्याप्रमाणे अखंड भारतभर आदरणीय सुराणा यांनी या संस्थेसाठी निधी गोळा केला. आज ही संस्था करण्यात आलेला आहे. आपण सर्व क्षेत्रातील मंडळी आज या ठिकाणी सारथी पन्नालाल भाऊ खुराना यांना आदरांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. विज्ञानवादी युगातील भाऊ हे एक देव माणूस होते. त्यांच्याकडे श्रमिक कष्टकरी वर्ग एक देवाच्या रूपामध्ये पाहत होता. अशा या विज्ञानवादी युगातील देव माणसाला 2 तारखेला निर्वाण प्राप्त झालं. त्यांचा देह पंचतत्वामध्ये विलीन झालेला आहे. अशा या देव माणसाला मी माझ्या वतीनं, संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या वतीनं आज या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो. साधू साधू साधू. पवारांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यासाठी भाऊचा सुद्धा खूप मोठा वाटा होता. असे हे भाऊ त्यांच्यासाठी सांगण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, परंतु ते गेल्यामुळं, आणि खरोखर मी सुभाषराव घोडके, अविनाश घोडके, माधव सिंगजी तुमचं खूप खूप आभार मानतो. तुम्ही आठवण करून आज भाऊना या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, मी आपल्या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो व मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो व मी थांबतो. जेव्हा जेव्हा उमाका साईडला जायचे, तेव्हा ते तिथे जायचे. मी त्यांचे फोटो बघायचो व्हॉट्सअपला, फोटो व्हॉट्सअपला, आणि मला खूप आनंद वाटतो. त्यांच्या व्हॉट्सअपच्या फोटोवरती मी यांना थँक्स म्हणायचो भाऊची भेट घेतल्यामुळे. भाऊची आमची 1-2 महिन्यापूर्वी पर्याय संस्थेत भेट झाली होती. त्यानंतर काय रंगभूमी आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला. काही माणसं आभाळाच्या उंचीची असतात, त्यांचं नाव तसं असतं आणि नावाबरोबर त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं वर्णन सर्वांना शब्दात सांगता येत नाही. अशी काही फार उंचीची माणसं असतात. ते प्रमाण दिलं तुकोबारायांनी. अणु लहान म्हणलं तर अणुपेक्षा लहान, आणि व्यापक आणि विशाल म्हटलं तर आकाशापेक्षा विशाल. अणु रेणू या ठोकडा आणि तुका आकाशा एवढा. आता सर्वांनी, किंबहुना संपूर्ण आपल्या देशानं म्हणा, आपल्या राष्ट्रानं म्हणा, ज्यांचं काम पाहिलं, पन्नालाल सुराणा म्हटलं, घोडके साहेब, पन्नालालजी सुराणा. लाल हा शब्द आहे, सुराणा, सु राणा, राणा म्हणजे राजा, चांगला राजा, त्या क्षेत्रातला मुरब्बी राजा. लाल या शब्दाची आपल्याला किमया